अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब तर व्हिडिओ खरा असल्याचं सिद्ध करा। आमदारकीचा राजीनामा देईन आमदार महेंद्र दळवींचं दानवेंना आव्हान। दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून आमदार महेंद्र तोरवेंचं तटकरेंकडे बोट। घरात शत्रू पाळल्याची तोरवेंची टीका तर तटकरेंनी आरोप फेटाळले। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार। देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत तर मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। फलटणमधील डॉक्टर तरुणीची हत्या नव्हे तर आत्महत्या। तळहातावरचा अक्षर त्याच तरुणीचं, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। कोल्हापुरात स्ट्रॉंग रूम समोर उमेदवारांनी स्वखर्चाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढले। कॅमेरे काढल्यानं उमेदवार कार्यकर्ते आक्रमक। पेठ वडगावमध्ये तणाव। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची गंभीर बाब उघड। अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश। अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी। बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू। वर्ध्यात DRI कडून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश। 200 कोटींचा 128 किलो MD ड्रग्ज जप्त। 3 आरोपींना अटक तर अंमली पदार्थ विरोधी पथकाची पनवेलमध्ये धडक कारवाई। श्रमिकांच्या न्यायासाठी लढणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।